नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचे या तिसऱ्या हप्त्याला थेट बँकेत पैसे येणार आहेत या तारखेला, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आलेली आहे। या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे। याबाबत अधिकृत माहिती महिला व बाल विकास कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयाबाबत मंत्री आदित्य तटकरे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे होणार आहे। हा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आहे। या कार्यक्रमात सप्टेंबर पर्यंत असलेल्या अर्जाचा लाभ वितरित करण्यात येणार आहे। अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिलांना अद्याप या अर्जाचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात अशा महिलांना लाभ दिला जाणार आहे। या तिसऱ्या हप्त्यात एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाईल, अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या महिलांना आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते आलेले आहे। या 2 हप्त्याचे काही महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये आलेले आहे। सरकारने पुणे शहरात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्या कार्यक्रमात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा अधिकृतपणे शुभारंभ करण्यात आला होता। त्यामुळे ऑगस्ट महिन्यात काही महिलांना 2 महिन्याचे 3,000 रुपये आले होते, तर दुसरा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वाटप चालू करण्यात आले होते। आता रायगड येथे सरकारचा तिसरा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वाटप होणार आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे। येत्या 30 सप्टेंबर पर्यंत महिलांना या योजनेचा अर्ज करता येणार आहे। राज्य शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। या योजना अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षापर्यंतच्या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये असे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असावे। तसे विवाहित, विधवा, घटस्फोटी किंवा निराधार महिला तसे कुटुंबातील केवळ अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।